नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बाजारातील घसरणीचं सत्र गेल्या 5 दिवसांपासून थांबलेलं आहे. याच आठवड्यात म्हणजे सोमवार ते शुक्रवार या 5 दिवसात निफ्टीनं गेल्या 6 महिन्यात झालेल्या एकूण तोट्यापैकी 25% तोटा भरून काढलेला आहे. तिमाही निकाल, रिझर्व्ह बँकेचं पतधोरण, ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण या आणि अशा अनेक गोष्टींचे प्रत्यक्ष परिणाम व्हायला अजून किमान 10 दिवस आहेत. त्याआधी चालू आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे तुमच्या आयकराचं नियोजनही महत्त्वाचं आहे. म्हणून आज मनी टाइम मध्ये आपण टॅक्स प्लॅनिंग विषयी बोलणार आहोत. पण त्याआधी पाहूया टॉप 10 बिझनेस न्यूज. शेअर बाजारात गेल्या 5-6 महिन्यात होत असलेल्या घसरणीला या आठवड्यात ब्रेक लागलाय. सलग 5व्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दमदार उसळी बघायला मिळाली. निफ्टी 23,300च्या वर बंद झाला. गेल्या 5 दिवसात निफ्टी 932 अंकांनी वधारलेला आहे. सेन्सेक्स देखील सलग 5 दिवस वधारला असून दिवस अखेर 550 अंकांनी वधारून बंद झाला. एका आठवड्यात सेन्सेक्स 3000 अंकांनी वधारलेला आहे. आजही निफ्टी आणि सेन्सेक्स सोबत मिडकॅप शेअरमध्ये चांगली तेजी होती. विशेषतः संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गेल्या 3 दिवसात आलेली खरेदी आजही सुरू राहिली. दरम्यान भारत डायनामिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स हे दोन्ही शेअर खरेदी करण्याचा सल्ला ICICI सिक्युरिटीजनं दिलेला आहे. ॲक्सेंचर या अमेरिकन कंपनीनं जारी केलेल्या तिमाही निकालानंतर भारतातील बड्या IT कंपन्यांच्या परफॉर्मन्स विषयी दौलत कॅपिटल्सनं चिंता व्यक्त केलेली आहे. लिस्टेड IT कंपन्यांपैकी अगदी निवडक कंपन्यांच्या भविष्यातील नफ्याविषयी खात्री देता येईल असं दौलत कॅपिटलचं म्हणणं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात घसरणारे IT कंपन्यांचे शेअर देखील आज वधारले. मिडकॅप IT कंपन्यांमध्ये विशेष तेजी दिसली. इन्फोसिस, विप्रो, TCS सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खालच्या पातळीवरून खरेदी परतताना दिसली. ICICI सिक्युरिटीजनं कल्याण ज्वेलर्सचे शेअर गोळा करण्याचा सल्ला दिलाय. विद्यमान किमतीपासून 15% परतावा मिळेल असा विश्वास ICICI सिक्युरिटीजनं व्यक्त केलेला आहे. NBFC क्षेत्रातील मोठं नाव असणाऱ्या मनप्पुरम फायनान्सच्या मालकी हक्क आता बेन कॅपिटलनं विकत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी बेन कॅपिटल 4,400 कोटी रुपये खर्च करणार आहे. या व्यवहारामुळे मनप्पुरम फायनान्सच्या व्यवस्थापनाला आता परदेशी कौशल्याची जोड मिळेल. या व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर आज मनप्पुरम फायनान्सचा शेअर 10% उसळला. गेल्या अनेक दिवसांपासून थंड पडलेल्या सरकारी कंपन्यांचे शेअर या आठवड्यात चांगले तेजीत आलेले आहेत. IRFC, IRCTC, भेल, RVNL हे सप्टेंबरपूर्वी ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार अशा दोघांचेही आवडते स्टॉक्स पुन्हा एकदा त्यांच्या रडारवर आलेले आहेत. BHELचा शेअर शुक्रवारी 3.45% वधारला. सरकारी कंपन्यांच्या शेअर निर्देशांक या आठवड्यात 6.8% उसळलेला आहे. इंडियन बँक येत्या काही दिवसात कर्ज रोख्यांद्वारे 5,000 कोटी रुपये उभे करणार आहे. या कर्ज रोख्यातून उभी राहणारी रक्कम पायाभूत सुविधांच्या उभारणीत वापरली जाणार आहे. म्हणूनच त्याला लॉंग टर्म इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड असं नाव देण्यात आलेलं आहे. 10 जानेवारी 2025 नंतर प्रथमच आज डॉलरचा भाव 86 रुपयांच्या खाली आला. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 40 पैसे वधारली. दिवस अखेर $1चा भाव 85 रुपये 97 पैसे नोंदवण्यात आला. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होण्याचा आजचा सलग 8वा दिवस होता. डिसेंबर 21 नंतर प्रथमच रुपया सलग 8 दिवस वधारला आहे. चालू आठवड्यात म्हणजे गेल्या 5 सत्रात रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत पूर्ण 1% वधारलेली आहे. सोन्याच्या दरात आजही घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर आज 250 रुपयांनी घसरलेले बघायला मिळाले. गेल्या 7 दिवसात पहिल्यांदाच सोन्याचा दर खाली आलेला आहे. असं असलं तरी 10 ग्रॅम सोन्याचा दर आजही 91,000च्या वरच राहिला. मार्च महिना संपत आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर चालू आर्थिक वर्षातल्या उत्पन्नावर कर वाचवायचा असेल तर शेवटचे काही दिवस उरलेले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात कर नियोजनासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध कर सल्लागार संजीव गोखले. गोखले सर गेल्या 3 दशकापासून मुंबईत कर सल्लागार म्हणून काम करतात. शिवाय विविध वृत्तपत्रांमधून त्यांचं कर नियोजनाविषयीचं विश्लेषण सातत्यानं प्रकाशित होत असतं. सर, तुमचं मनी टाइममध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि 31 मार्चला संपणाऱ्या आर्थिक वर्षात 12 लाखांचं उत्पन्न जे आहे त्यावर कर लागणार नाही असा बऱ्याच जणांचा समज झालेला आहे. हा समज खरा की खोटा, आणि खोटा असेल
तर मग यंदा कोणत्या स्लॅबनुसार आयकर भरावा लागेल? श्रीरंग, बऱ्याच जणांचा खरोखर गैरसमज आहे की आता 12 लाखाची जी घोषणा झाली आहे त्यामुळे आता कर लागणार नाही. अर्थसंकल्पातल्या ज्या घोषणा असतात त्याचा ती जी लागू होतात ते पुढल्या आर्थिक वर्षापासून लागू होतात. त्यामुळे या येत्या 1 एप्रिल 2025 पासून जे आर्थिक वर्ष सुरू होत आहे आणि 31 मार्च 2026 ला संपेल त्या आर्थिक वर्षाकरता या 12 लाखाच्या घोषणेचा खरा त्याचा उपयोग किंवा फायदा आपल्या करदात्यांना मिळू शकेल. मात्र जे चालू आर्थिक वर्ष आता येणाऱ्या 31 मार्चला संपणार आहे त्यासाठी मात्र जुनेच नियम लागू आहेत. अर्थात जुने याचा अर्थ फार जुने ते नाहीयेत. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर 23 जुलै रोजी जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यात काही कराच्या दरात थोडाफार बदल केला गेला, स्टँडर्ड डिडक्शन वाढवलं गेलं, ते सगळे आता लागू होतील. आपल्या प्रेक्षकांना माहिती असेल की 7 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर कुठलाच कर लागत नाही, ही घोषणा आधीच झालेली होती. ती या वर्षासाठी म्हणजे 31 मार्च 2025 ला जे वर्ष संपतंय त्यासाठी लागू असेल. ज्याचं इन्कम टॅक्स रिटर्न आपल्याला जुलैमध्ये भरायचंय, त्यामुळे हे जुनेच दर किंवा स्लॅब्स लागू असतील या आर्थिक वर्षाकरता. मात्र येणाऱ्या आर्थिक वर्षाकरता नक्कीच 12 लाखाचा जो फायदा आहे तो आपल्याला मिळू शकेल. याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या 23 जुलै ही अशी मध्येच तारीख आल्यामुळे, कारण अर्थात निवडणुका असल्यामुळे थोडासा एक पेच प्रसंग असा आहे की 23 जुलै नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भांडवली नफ्यावर जो कर लागतो, विशेषतः शेअर्सवर किंवा इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडावर दीर्घकालीन भांडवली नफ्यावरचा कर हा 10% 12.5% झालाय. तसाच शॉर्ट टर्म गेनवर हा कर हा 15% 20% झालाय. ही जी तारीख आहे ती 23 जुलै आहे. त्यामुळे येणाऱ्या विवरणपत्रामध्ये करदात्यांना थोडस सजग होऊन 23 जुलै 2024च्या आधी जर शेअर विकले असतील तर 10% कर लागेल, त्याच्यानंतर जर शेअर विकले असतील तर 12.5% लागेल. त्याप्रमाणे इन्कम टॅक्सच्या फॉर्म मध्ये तशी सोय असेल दाखवण्याची, पण थोडंसं सजग होऊन हे सगळं विचार ठेवायला लागेल. आणि यावर्षी सगळ्यात महत्वाचं म्हणजे 7 लाखापर्यंत उत्पन्न आत असेल तर कर लागत नाही. त्यामुळे ज्यांचं उत्पन्न खरोखर 7 लाखाच्या थोडंसं वर जात आहे त्यांना काही कर नियोजन करता येईल का, असाही मुद्दा आहे. 12 लाखाचा प्रश्न तर पुढल्या वर्षी लागू होतोच आहे, त्या दृष्टीने आत्ताच काही पावलं उचलता येतील का, असाही प्रश्न आहेत करदात्यांच्या मनात. या सगळ्याचा वापर आपण करू. ओके. आता गेल्या 4-5 दिवसांमध्ये टॅक्स हार्वेस्टिंग हा शब्द सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे. आता हा नेमका काय प्रकार आहे, भानगड काय आहे? टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे नेमकं काय? टॅक्स हार्वेस्टिंगचा अर्थ अतिशय सोपा आहे. एका प्रकारे ह्याला कर नियोजनच म्हणतात. कायद्याच्या कक्षेत राहून वाचवलेला टॅक्स किंवा वाचवलेला कर, आणि त्याच्यासाठी काही एक सिंपल प्रोसिजर आहे, अतिशय सोपं आहे. विशेष करून भांडवली नफा जो आपल्याला होतो, या भांडवली नफ्यावर कर लागतो. आताच मी म्हटल्याप्रमाणे तो 12.5% ह्या रेटनी लागणार आहे. आणि अशा वेळी 2 पद्धतीने याच्याकडे बघता येतं की हा कर मला कमी करता येईल का, म्हणजे हा भांडवली नफा कमी करता येईल का. आपण एक उदाहरण घेऊ. मला समजा 5 लाख रुपयाचा भांडवली नफा झालाय, ज्याच्यावर 12.5% टॅक्स लागणार आहे. मग हा कर कमी करण्याकरता आता ही मार्च 31च्या अखेर काही संधी उपलब्ध आहे का? आहे. ती संधी अशासाठी उपलब्ध आहे की मार्केट आता चांगलंच करेक्ट झालंय. भले ते गेल्या आठवड्याभरात वाढलं असेल तरी ज्यांनी खूप आधी शेअर्स घेतलेत, साधारण सप्टेंबर किंवा ऑगस्टच्या आसपास, असे सगळेच जण मला कंप्लेंट करतात की आमचा पोर्टफोलिओ घसरलेला आहे, शेअरची किंमत खाली उतरलेली आहे. अशा वेळी जरी आपल्याला त्या शेअर मार्केटमध्ये नुकसान दिसत असेल तरी कदाचित कराच्या दृष्टीने त्याचा टॅक्स हार्वेस्टिंग करून फायदा करून घेता येतो. कसं, समजा मी एखादा शेअर 500 रुपयाला घेतला असेल आणि आता तो 300 रुपयाला आला असेल, तर मी आता 31 मार्चच्या आत जर तो विकला तर नुकसान होणार, माझं 200 रुपये नुकसान होईल. हे 200 रुपये नुकसान मला आधी झालेल्या एखाद्या भांडवली नफ्यासोबत मला ऍडजस्ट करता येतं. जर हे मी केलं नाही तर मला त्या आधीच्या नफ्यावर पूर्ण 12.5% कर लागेल. मात्र हे जर मी केलं तर डेफिनेटली माझा कर कमी होतो. आता इथे लोकांच्या मनात प्रश्न असा येईल की पण नुकसान झालं ना तुमचं, म्हणजे 200 रुपये तर गेलेच. तसं न करता दुसऱ्या दिवशी, म्हणजे समजा हे सोमवारी मी हे नुकसान केलं येत्या, आणि मंगळवारी हाच शेअर मी माझा परत घेतला, जवळपास त्याच प्राइसला घेतला किंवा त्याच्यापेक्षा कमी किमतीत घेतला की अगदी 2 रुपये जास्त देऊन घेतला, तरी माझा शेअर माझ्याकडे परत येतो. नुकसान मात्र 500ला घेतलेला शेअर 300ला विकला म्हणून ते बुक होतं. ते नुकसान माझ्या आधीच्या झालेल्या भांडवली नफ्यासमोर मला ऍडजस्ट करता येतं. म्हणजे मी प्रत्यक्षामध्ये नुकसान केलेलंच नाही, कारण हाच परत घेतलेला शेअर भविष्यामध्ये जेव्हा खरोखर त्याच्यात वाढ होईल तेव्हा मी विकू शकतो. परंतु आता केवळ पुस्तकी, ज्याला आपण म्हणतो बुक लॉस, मी तो दाखवू शकतो, जे करू शकतो, जे कायद्याच्या कक्षेत अलाउड आहे. अशा पद्धतीने हा कर वाचवण्याची एक संधी आहे 31 मार्चच्या आत. आणि म्हणून आता जो सुरुवातच तर तू केलीस की 31 मार्च जवळ येत आहे म्हणून कर नियोजन करायचं असेल तर ज्यांना आधी भांडवली नफा झाला आहे अशांना ही एक सुसंधी आहे की मार्केट पण पडलाय,
हा अशा पद्धतीने कर वाचवायची संधी आहे. आणि खरोखर नुकसान न होण्याकरता तोच शेअर परत जर घेतला तर हे नुकसान प्रत्यक्षात मात्र होणार नाही, कारण भविष्यात हा शेअर कधी ते विकू शकतात. त्यामुळे अशी ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी नक्कीच या पुढच्या आठवड्याचा फायदा घेऊन आपले शेअर विकावेत आणि हे नुकसान दाखवावं, जेणेकरून त्यांचा टॅक्स नक्कीच कमी करता येईल. याच्या व्यतिरिक्त अजून एक टॅक्स हार्वेस्टिंगची मेथड आहे जी सर्वसामान्यपणे वापरली जाते. ती म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड आणि शेअर्सवर जर लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन भांडवली नफा झाला तर त्याच्यावर 1.25 लाख रुपयाचं आपल्याला एक्झम्पशन मिळतं. म्हणजे पहिल्या 1.25 लाखाला टॅक्स लागत नाही. एखाद्याने शेअर कुठले विकलेच नसतील पण तो अजूनही फायद्यात असेल, लक्षात घ्या की हा जे नुकसान झालंय गेल्या काही महिन्यातलं आहे, पण गेले जवळपास 3 ते 4 वर्ष आपल्याला चांगला परतावा मिळतोय. त्यामुळे त्यांनी आधी काही शेअर घेतलेत आणि अजूनही तो फायद्यात आहे. अशाने जर केवळ 1.25 लाख रुपये होईल इतका फायदा एवढा जर त्यांनी नफा बुक केला तर नफा तर पदरात पडेल, मात्र त्याच्यावर टॅक्स लागणार नाही. आणि घरातल्या प्रत्येक मेंबरचा आहे तो करू शकतो. म्हणजे नवरा बायको जर असतील तर ते दोघे जण जर करू शकतात तर निदान 2.5 लाख रुपयापर्यंत यावर्षी त्यांना नफा तर पदरात पाडता येईल आणि त्यांना टॅक्स लागणार नाही. अर्थात ही व्यक्ती मला असं सांगू शकते की हा शेअर भविष्यात अजून वाढणार आहे, मग मी कशाला आता 1.25 लाख रुपयाचा नफा पदरात पाडू. त्याचं कारण असं आहे की 1.25 लाखाचं एक्झम्पशन मला मिळावं म्हणून मी हे करतोय. आणि दुसऱ्या दिवशी हाच शेअर मी जो विकलेला आहे नफ्यामध्ये तो मी पुन्हा घेऊ शकतो आणि भविष्यात तो जेव्हा वाढेल तेव्हा विकू शकतो. त्यामुळे नुकसानीमध्ये पण आपला फायदा करून घ्या आणि जर तुम्हाला काही लॉंग टर्म गेन झाला असेल तर तो गेन पदरात पाडून या 1.25 लाखाचा फायदा करून या दोन्ही पद्धतीने टॅक्स हार्वेस्टिंग करून आपण हा जो येणारा जो कर आहे हा वाचवू शकतो. मला वाटतं करदात्यांनी या मेथडचा उपयोग करून केवळ आपल्या हातात 1 आठवडा उरलाय, त्याचा नक्कीच त्यांनी फायदा करून घ्यावा. बरं सर, आता 12 लाखापर्यंतच्या करमुक्त उत्पन्नाच्या विषयाकडे बोलूया. येत्या वर्षात 12 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर कर भरावा लागणार नाही. जर तसा आपल्याला बेनिफिट घ्यायचा असेल आणि 12 लाखाच्या वर एखाद्याचं उत्पन्न जात असेल तर त्याने नेमकं काय करायला हवं, त्याचं प्लॅनिंग त्याने आत्तापासून काय करू शकतो आणि काय त्याने काळजी घ्यायला पाहिजे? हो, सर्वात प्रथम 1 एप्रिल 2025 पासून जे वर्ष सुरू होत आहे तिथे हा नियम लागू आहे. त्यामुळे आता 31 मार्चच्या आत खूप त्याच्यात धावपळ करायची गरज नाही. पण आता आपण हा विषय काढलाय तर सगळ्यांनी हा समजून घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम असा फार मोठा गैरसमजूत आहे की 12 लाखाच्या आत उत्पन्न कुठलं, तर साधारणपणे उत्पन्नाचे 2 प्रकार असतात. एक नॉर्मल इन्कम म्हणजे पगाराचं उत्पन्न, पेन्शन उत्पन्न, घर भाडं, व्यावसायिक उत्पन्न, बँकेचं व्याज, आणि ज्याला स्पेशल रेट लागू होतो म्हणजे आपण आता जो विचार करतो तो भांडवली नफा, ज्याला 12.5% किंवा 20% स्पेशल रेट लागू होतो, अशा पद्धतीचं उत्पन्न. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं होतं की 12 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर कर लागणार नाही. ही जी तरतूद आहे त्याचा फायदा फक्त नॉर्मल इन्कमला मिळेल, म्हणजे पगार किंवा व्यावसायिक अशा पद्धतीचं. कॅपिटल गेन किंवा भांडवली नफा झाला तर मात्र ह्या 12 लाखाच्या आत जे उत्पन्न असेल त्याचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे असं जर कोणी असेल की ज्याचं उत्पन्न, समजा आपण उदाहरण घेऊ की माझं 10 लाखाचं नॉर्मल इन्कम आहे, ज्याच्यावर स्लॅब प्रमाणे मला टॅक्स भरायला लागतोय या वर्षी, पण पुढल्या वर्षी मात्र लागणार नाही कारण तो 12 लाखाच्या आत आहे, मी अत्यंत खुश आहे. परंतु मला पुढल्या वर्षी 3 लाखाचा कॅपिटल गेन झाला. आता लक्षात घे, 12 लाखाची मर्यादा काढताना नॉर्मल इन्कम आणि कॅपिटल गेन दोन्ही धरतात. त्यामुळे माझं उत्पन्न 10 आणि 3 13 झालं. त्यामुळे मला या 12 लाखाचा फायदा पुढल्या वर्षी मिळणार नाही. मग अशा वेळी मी काही टॅक्स प्लॅनिंग करू शकतो का? तर आता आपण जो टॅक्स हार्वेस्टिंगचा विषय केला की नुकसान बुक करायचं, तसं अर्थात पुढल्या वर्षी ही संधी मिळेल की नाही शंका आहे. म्हणून कदाचित एप्रिलमध्ये पुढचं वर्ष सुरू झाल्यावरच, आता अजूनही मार्केट डाऊन आहे, कदाचित ते तितकंसं जुन्या उंचीवर जाणार पण नाही, ही संधी आता एप्रिलमध्ये जर घेतली आणि एखादा लॉस आत्ताच बुक करून ठेवला आणि भविष्यात आणि अर्थात तो शेअर परत घेतला तर पुढच्या वर्षी माझा जो कॅपिटल गेन अदरवाईज कदाचित 3 लाख होणार आहे तो 2 लाखापर्यंत मला खाली आणता येईल आणि माझं उत्पन्न 10+2 होईल. आपल्या प्रेक्षकांनी असं लक्षात घ्यावं की मला माझं टोटल इन्कम 12च्या आत ठेवायचंय. त्यातलं नॉर्मल जे इन्कम आहे, पेन्शन, पगार, भाडं, याच्यावर माझा फारसा म्हणजे मला ते बदलता येत नाही आणि कोणी ते आपण कमी पण करू शकत नाही. मात्र कॅपिटल गेन असा मुद्दा आहे, एस्पेशली शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातला, की जिथे आपण हे टॅक्स हार्वेस्टिंग वापरून तो कमी करू शकतो. अर्थात लक्षात घ्या, उत्पन्न कमी करणं याचा अर्थ कोणालाच आवडत नाही, पण इथे आपण उत्पन्न जाणीवपूर्वक कमी करतोय आणि भविष्यात तो फायदा आपला पदरात पाडून घेतोय. हा लॉस आपण जाणीवपूर्वक बुक करतोय आणि दुसऱ्या दिवशी तोच शेअर घेऊन केवळ पुस्तकी लॉस दिसणार आहे. त्यामुळे इथे हा कर नियोजनाला फार मोठा वाव आहे. त्यामुळे आता मार्केट डाऊन असल्यामुळे एखादा असा लॉस मेकिंग शेअर असेल
की जो आत्ता न विकता यावर्षी फारसा फायदा त्याचा होणार नाहीये, पण येणाऱ्या काळात माझं उत्पन्न कदाचित ते 12 लाखाच्या वर त्या कॅपिटल गेनमुळे होणार असेल तर आत्ताच लॉस बुक करून ठेवणं, आत्ताच म्हणजे एप्रिलमध्ये, जेणेकरून पूर्ण वर्षात जर कॅपिटल गेन झाला तर हा लॉस त्याच्या समोर सेट ऑफ होऊन कदाचित माझं उत्पन्न 12 लाखाच्या आत येऊ शकतं. त्यामुळे कॅपिटल गेन किंवा भांडवली नफ्यातला टॅक्स हार्वेस्टिंग हा अतिशय चांगला पर्याय करदात्यांसमोर आहे. अर्थात त्याच्यासाठी करदात्याला स्वतःला थोडं जागरूक राहायला लागेल, आपल्या उत्पन्नाचा आढावा घ्यायला लागेल आणि वेळोवेळी जेव्हा संधी मिळेल तेव्हा हे टॅक्स हार्वेस्टिंग करायला लागेल. पण श्रीलंग असं लक्षात घ्या, आपल्या प्रेक्षकांनी हे लक्षात ठेवावं की जवळपास 12 लाखावर 60,000 रुपयाचा टॅक्स आहे. तर अशा पद्धतीने थोडी मेहनत घेऊन जर तो कर नियोजन करू शकले तर वर्षाला 60,000 म्हणजे महिना 5,000 कमवल्यासारखेच आहे. त्यामुळे थोडासा विचार करून शांतपणे येणाऱ्या काळासाठी सुद्धा कर नियोजनाला वाव आहे, त्याचा विचार प्रत्येक करदात्याने करावा. बरं सर, आपण एका बाजूला जसं तुम्ही दोन पद्धती सांगितल्या, एक नोकरदार वर्ग आहे आणि दुसरा व्यावसायिक. आता आपण धरूया, जर व्यावसायिक असेल तर त्यांना जे अर्थसंकल्पामध्ये जो आत्ता मांडला गेला त्याच्यामध्ये मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. हा नेमका दिलासा काय आहे? असं कळतंय की 2 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असेल या छोट्या व्यावसायिकांची, तरी त्यांना 0 कर द्यावा लागेल. हे खरं आहे का आणि हे कसं आहे? हो, हे खरं आहे. कारण असं आहे की इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये 2 कोटी पर्यंत उलाढाल असलेल्या व्यावसायिकाचा अर्थ इथे ट्रेडर आहे, बिझनेस करणारा आहे. आमच्यासारखा सीए किंवा प्रोफेशनल डॉक्टर नाही. ज्याला आपण धंदा करतो असं म्हणतो, म्हणजे एखादं ट्रेडिंग करतो, एखादं दुकान आहे अशा पद्धतीचा, किंवा एखादा मॅन्युफॅक्चरर आहे की छोटा आहे, आपण त्याला स्मॉल स्केल व्यावसायिक म्हणतो. 2 कोटीच्या आत जर त्याची आर्थिक उलाढाल असेल तर इन्कम टॅक्स मध्ये खूप चांगली तरतूद अशी आहे की त्याने आपल्या उलाढालीच्या 6% प्रॉफिट म्हणून दाखवावा आणि त्याच्यावर टॅक्स भरावा. असं जर केलं तर त्याला कुठलाही हिशोबाची पुस्तकं ठेवायची गरज नाही. इन्कम टॅक्स ऑफिसर कडनं त्याला कुठलाही जाच होणार नाही. त्याला प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन असं म्हणतात. सेक्शन 44AD हा सेक्शन त्याच्यासाठी लागू होतो आणि अशा वेळी हा छोटा जो व्यावसायिक आहे तो या सेक्शनचा वापर करून उत्पन्नाचं आपल्याला फक्त त्याला तिथे त्याचा टर्नओव्हर दाखवायचा असतो, 6% कमीत कमी प्रॉफिट दाखवायचा असतो आणि त्याच्यावरचा कर भरायचा असतो. सुदैवाने असं झालं की 2 कोटीच्या 6% जर तू विचार केलास पुढल्या वर्षीसाठी तर एक्झॅक्टली 12 लाख रुपये होतात. म्हणजे हेच जर एखाद्याचं उत्पन्न 2 कोटी किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी असेल आणि 6% जर त्याने आपला प्रॉफिट दाखवला तर तो 12 लाख किंवा त्याच्या खाली येणार आहे आणि अशा वेळी त्याला कुठलाही कर लागणार नाही. कारण आता 12 लाखाच्या आत उत्पन्न असेल येत्या पुढच्या वर्षाकरता तर त्याच्यावर कुठला कर नाही. म्हणजे अशा पद्धतीने अशी वेगळी तरतूद इन्कम टॅक्स मध्ये आलेली नाहीये त्या व्यावसायिकांसाठी. परंतु 2 कोटी आणि 6% हे आधीपासून होते. ते जर कॅल्क्युलेट केले तर योगायोगाने ते 12 लाख होतात आणि 12 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स लागणार नाही, ही तरतूद आता आलेली आहे. त्यामुळे अशा छोट्या व्यावसायिकांसाठी मात्र ही फार मोठी आनंदाची बातमी आहे. अर्थात जर त्याचं उत्पन्न हे कॅश न असता, रोखीने न असता, पूर्णपणे जर त्याचं उत्पन्न हे चेकने किंवा हल्ली जी इतर माध्यमं आहेत बँकेची, जीपे वगैरे सारखी, त्या स्वरूपाचं असेल तर हे लिमिट 3 कोटी पर्यंत जातं. अर्थात तिथे 6% जर अप्लाय केले तर 18 लाखाचा त्याला उत्पन्न दाखवायला लागतं. परंतु येणाऱ्या काळात 18 लाखावरही त्याला केवळ 1,60,000चा टॅक्स लागेल. त्यामुळे आधीच्या पेक्षा हा टॅक्स खूप कमी लागेल. अशा वेळी मी तर असं म्हणतो की ज्यांचे छोटे व्यवसाय की ज्यांना इन्कम टॅक्सची नेहमी भीती असते, अशाने आता कुठलीच भीती बाळगायचं कारण नाही. 2 कोटीवर 6% जर कर त्यांनी जर उत्पन्न दाखवलं आणि त्याच्यावरचा कर बघायला गेलं तर तो 0 असेल. त्यामुळे एका अर्थी हे खरं आहे. परंतु मी आपल्या प्रेक्षकांना किंवा स्पेशली छोट्या व्यावसायिकांना थोडंसं सावध करू इच्छितो की अशा पद्धतीचे आपण युट्यूबवर कार्यक्रम बघतो की आपल्या कार्यक्रमात आज आपण सांगतोय, पण इथे थोडंसं सावध अशा दृष्टीने राहा की उत्पन्न बघताना सगळ्या प्रकारचं उत्पन्न धरलं जाईल. हे 12 लाख केवळ व्यावसायिक उत्पन्न आहे, पण अशाच व्यक्तीला एखाद्या बँकेचं फिक्स डिपॉझिटचं व्याज जर मिळत असेल तर त्या 12 लाखात ऍड होईल. असं क्षणभर जर की त्याला 50,000 रुपये व्याज मिळतंय तर अशा वेळी त्याचं उत्पन्न 12,50,000 होईल आणि मग त्याला रिबेट मिळेल का? तर त्याला रिबेट मिळणार नाही, मात्र त्याला टॅक्स लागेल. त्यामुळे आपलं नियोजन करताना अर्थात हे अशा पद्धतीचं इतर उत्पन्न आणि माझं व्यावसायिक उत्पन्न या सगळ्याचा विचार त्याला करायला लागेल. पण निश्चितच अतिशय जे छोटे व्यावसायिक आहेत, नवीन बिझनेस सुरू करणारे आहेत, त्यांना मात्र या तरतुदीचा मोठा फायदा येणाऱ्या काळात नक्कीच त्यांना घेता येईल. सर, मगाशी तुम्ही शेअर बाजारात होणाऱ्या नुकसानीचा आपण कसा फायदा करून घेऊ शकतो याच्याबद्दल माहिती दिलीत. मात्र याच निगडीत आणखी एक प्रश्न आहे. काही लोक ऑप्शन ट्रेडिंग पण हल्ली करतात, म्युच्युअल फंडमध्ये देखील पैसे गुंतवतात. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एखाद्याला जर नुकसान झालं आणि म्युच्युअल फंडामध्ये एखाद्याला नुकसान झालं
तर त्याचाही फायदा आपण, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की शेअर मार्केटमध्ये जो नुकसान होतं त्या नुकसानीचा आपण फायदा घेऊ शकतो, तर या दोनसाठी पण तो फायदा आपल्याला लागू होऊ शकतो का? हो, निश्चित होऊ शकतो. म्युच्युअल फंडात आपल्याला नुकसान झालं याचा अर्थ, बरेच लोक, मी माझे क्लायंट पण बघितलेत की गेले काही दिवस मार्केट पडत्या, त्यामुळे घाबरून त्यांनी म्युच्युअल फंडाचं रिडम्पशन केलं. आता हे रिडम्पशन केल्यामुळे साहजिकच नुकसान झालंय का ना. आम्ही सांगत होतो की आता खरं रिडम्पशन करू नका, परंतु आणि आपणही कार्यक्रम करतो ज्याच्यातनं ही सल्ला दिला जातो, परंतु काही जण हे नुकसान पदरात पाडून घेतात केवळ भीती किंवा पॅनिक होऊन. पण आम्ही म्हणतो ठीक आहे, असं जरी झालं असेल तरी त्याचा तुला, त्या नुकसानीचा तुला फायदा असा होणार आहे की हे नुकसान इतर कुठला कॅपिटल गेन आधी झाला असेल त्यासमोर त्याला ऍडजस्ट करता येतं. हे नुकसान शॉर्ट टर्म लॉस असेल तर एखाद्या लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म गेन समोर तो ऍडजस्ट करू शकतो. समजा कल्पना कर की असं काहीच नाहीये, हे नुकसान मात्र झालेलं आहे. अशा करदात्यांनी हे नुकसान त्यांच्या येणाऱ्या जुलैच्या विवरणपत्रात मात्र दाखवावं आणि पुढल्या वर्षाकरता वर्ग करावं. लक्षात घे की मार्केट आज रिकव्हर होत आहे, कदाचित येणाऱ्या भविष्यकाळात ते चांगलं रिकव्हर होऊन पुन्हा नवीन उंचीवर जर गेलं आणि तुम्हाला चांगला फायदा झाला तर त्या फायद्यावर तुम्हाला 12.5% टॅक्स लागणार आहे. मात्र जर या विवरणपत्रात हे आजचं झालेलं नुकसान जर आपण दाखवलं आणि त्याला पुढल्या वर्षाकरता कॅरी फॉरवर्ड केलं तर येणाऱ्या काळात जो झालेला फायदा आहे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागणार नाही, कारण हे नुकसान त्यासमोर तुम्हाला ऍडजस्ट करता येईल, सेट ऑफ करता येईल. त्यामुळे नुकसान जरी झालं असेल म्युच्युअल फंडात तरी ते त्याचा फायदा करून घ्या आणि भविष्य काळातला टॅक्स वाचवा. हा पहिला मुद्दा. तुझा दुसरा मुद्दा जो होता तो फ्युचर ऑन ऑप्शन बद्दल. फ्युचर ऑन ऑप्शन इन्कम टॅक्सच्या दृष्टीने एक हा प्रकारचा बिझनेस इन्कम धरलं जातं. म्हणजे फ्युचर ऑन ऑप्शन ही गुंतवणूक न धरता तो बिझनेस आहे असं धरलं जातं. त्याच्यामध्ये जर नुकसान झालं असेल, बहुतेक आपण बघतो की फ्युचर ऑन ऑप्शन मध्ये नुकसान करणारी बरीच मंडळी आहेत, अशा वेळी ते नुकसान इतर उत्पन्नासमोर ऍडजस्ट करता येतं. फक्त त्याला अपवाद एकच आहे, ते म्हणजे पगार आणि पेन्शन. म्हणजे माझं 10 लाखाचं मला पेन्शन मिळतंय किंवा पगार मिळतोय आणि मला 5 लाखाचं नुकसान झालं फ्युचर ऑन ऑप्शन मध्ये, तर माझं उत्पन्न 10-5 मला करता येत नाही. परंतु माझं 10 लाखाचं इतर उत्पन्न आहे, म्हणजे बँकेचं व्याज आहे, पोस्टाचं व्याज आहे किंवा मला घर भाडं मिळत आहे आणि मला जर फ्युचर ऑप्शन मध्ये नुकसान झालं तर याच्या समोर हे नुकसान मी सेट ऑफ करू शकतो आणि माझं उत्पन्न कमी करू शकतो. बरेच वेळा असंही म्हणतात की आता यावर्षी 7 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर कर नाहीये या मार्च पर्यंत. तर अशा ज्यांना हे नुकसान झालेलं आहे त्यांनी निदान त्यांना नुकसान झाल्याचं दुःख जरी असेल तरी कदाचित त्यामुळे त्यांचं उत्पन्न अशा सेट ऑफमुळे 7 लाखाच्या आत येऊ शकतं आणि त्यांना त्या संपूर्ण रिबेटचा फायदा मिळू शकतो. आणि पुढल्या वर्षी असंच आहे, 12 लाखाच्या आत उत्पन्न करायला अशा पद्धतीचं नुकसान त्यांना कारणीभूत त्यांना जर होत असेल तर ते त्यांना फायदा देईल. अर्थात मी सांगेन, शक्यतो माझा वैयक्तिक सल्ला असा राहील की फ्युचर ऑन ऑप्शन्स हे खरोखरच रिस्की आहे, त्याच्यामध्ये ट्रेडिंग करताना विचार करा. अर्थात आपले गुंतवणूक सल्लागार याविषयी जास्त चांगल्या रीतीने सांगू शकतील, पण फ्युचर ऑन ऑप्शन मधला लॉस हा तुमचा पगारा व्यतिरिक्त उत्पन्नाच्या समोर ऍडजस्ट होतो आणि तुमचा कर वाचू शकतो. जर लॉस झाला असेल तर विवरणपत्रात तो दाखवा आणि आपला कर वाचवा. जर इतर कुठलं उत्पन्न नसेल, मी बघितलंय लोकांना 20-20, 30-30 लाख रुपये फ्युचर ऑप्शन मध्ये लॉस झालाय आणि इतर उत्पन्न मात्र हार्डली 10-12 लाख रुपये. अशा वेळी तो लॉस त्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो आणि उणे उत्पन्न आपल्या विवरणपत्रात दाखवता येतं का? तो उणे उत्पन्न दाखवता येत नाही, पण हा सगळा लॉस पुढल्या वर्षाकरता आणि पुढील 8 वर्षाकरता कॅरी फॉरवर्ड करता येतो. पुढील होणाऱ्या भविष्यात होणाऱ्या फ्युचर ऑप्शन मधल्या प्रॉफिट मधनं तो ऍडजस्ट करता येतो. त्यामुळे जरी आज नुकसान असेल तर विवरणपत्रात हे सगळं नुकसान दाखवून आपण आपला आजचा टॅक्स वाचवू शकता किंवा येणाऱ्या भविष्यातला टॅक्स जो भरायला लागणार आहे तो निश्चित वाचू शकता. याचा विचार आपल्या प्रेक्षकांनी ठेवावा. पुढचा प्रश्न आहे सर की एकीकडे आपण म्हणतोय की नुकसान जे आहे ते नुकसान आपल्याला फायदेशीर ठरू शकतं, मात्र काही पर्याय असे असतात की जे तुम्हाला टॅक्समधनं सवलत देखील देतात आणि गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून तुमच्या समोर असतात. करमुक्त रोखे म्हणजे टॅक्स सेव्हिंग बॉन्ड्स हे त्यातलंच एक साधन आहे. तर या बॉन्ड्समध्ये सेव्हिंग करून तुम्ही कर कसा वाचवू शकता? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि कदाचित येणाऱ्या काळासाठी याचा खूप चांगला उपयोग कर नियोजनासाठी करू शकतो. आताच म्हटल्याप्रमाणे 12 लाखाचं उत्पन्नाच्या वर गेलं तर आपल्याला तो रिबेट आपल्याला मिळणार नाही, कोणालाच मिळणार नाही. आणि अशी बरीच मंडळी आहेत की ज्यांचं उत्पन्न साधारण 10-12 लाखाच्या आसपास असतं आणि एखादा कॅपिटल गेन होतो किंवा एखादं उत्पन्न वाढतं आणि मग ते म्हणतात अरे आमचं आता 12 लाखाच्या वर गेलं, बँकेचं व्याज आलं, फिक्स्ड डिपॉझिटचं व्याज आलं, अशा वेळी काय करायचं? तर त्या अशा मंडळींसाठी हा करमुक्त जे रोखे असतात, जे बाजारात उपलब्ध असतात, ते जर घेतली तर त्याचं व्याज म्हणजे ज्याला आपण यील्ड म्हणतो ते आणि बँकेचं व्याज हे साधारण सारखं असतं. आपण एक उदाहरण घेऊ की 1 लाख रुपयावर मला बँक 7-7.5% व्याज देतं आणि करमुक्त रोख्यावरचं जे व्याज आहे, यील्ड आहे, ते पण साधारण 7-7.5% किंवा 6%.
आता बँकेच्या व्याजावर मला कर लागतो आणि तो कर आज जर आता आपण बघितलं तर नवीन स्लॅब प्रमाणे सुद्धा 10%, 15%, 20% असा लागतो. त्यामुळे मला हातात पडणारं जे व्याज आहे ज्याला इफेक्टिव्ह यील्ड म्हणतो ते कमी होतं, कारण मला कर भरायला लागतो. दुसरा मुद्दा, हे व्याज माझ्या करपात्र उत्पन्नात जर ऍड केलं आणि ते 12 लाखाच्या वर जात असेल तर मला त्या 12 लाखाच्या आतला जो बेनिफिट आहे तो पण मी त्याच्यासाठी मुकतो. त्यामुळे आम्ही अशा काही करदाते आमच्याकडे आहेत की ज्यांचं उत्पन्न थोडंच 12 लाखाच्या वर बँकेच्या व्याजामुळे जात आहे. अशांना आम्ही सल्ला दिलाय की त्यांनी बँकेच्या एफडी तोडाव्यात आणि करमुक्त रोखे घ्यावे. ज्यांनी काय होईल, एफडीचं व्याज पुढल्या वर्षी त्यांना मिळणार नाही, मात्र जवळपास तितकंच व्याज करमुक्त रोख्यातनं त्यांना मिळेल. हे करमुक्त व्याज असल्यामुळे त्यांच्या टोटल इन्कम मध्ये धरलं जाणार नाही आणि धरलं न गेल्यामुळे त्यांचं इतर उत्पन्न म्हणजे पेन्शन, इतर भाडं वगैरे म्हणून ते 12 लाखाच्या आत राहील. त्यामुळे आता आपल्या सर्व प्रेक्षकांनी, एस्पेशली जे साधारण या आसपास ज्यांचं उत्पन्न आहे 12च्या वर जात आहे, अशाने हा एक नवीन पर्याय विचार करावा. करमुक्त रोखे हे जवळपास सुरक्षित असतात, बँकेपेक्षा ते सुरक्षित असतात आणि ते बाजारात उपलब्ध असतात. त्याची मॅच्युरिटी 2 ते 3 वर्षांनी असते. याच्यावर थोडा विचार करून आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी बोलून उत्तम प्रकारे करनियोजनाला आता वाव आहे. त्याचं जे मिळणारं व्याज आहे ते पूर्णपणे करमुक्त असल्यामुळे त्या 12 लाखाच्या आत उत्पन्न ठेवायलाही मदत होईल. जवळपास तेवढंच किंवा त्यापेक्षा बँकेपेक्षा थोडंसं जास्तच व्याज हातात पडू शकतं आणि शिवाय आता मी म्हटल्याप्रमाणे त्यांना तो 12 लाखाच्या आतला जो रिबेट आहे तो पण मिळू शकतो. मला वाटतं याचा विचार आपल्या प्रेक्षकांनी नक्की करावा. बरोबर. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल. कार्यक्रमात इथेच थांबतोय, मात्र निरोप घेण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. मनी टाइम हा गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनवण्यासोबतच गुंतवणुकीसाठीचे उत्तम आणि कायदेशीर मार्ग कोणते आहेत हे सांगणारा एकमेव कार्यक्रम आहे. आमचा हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4:30 वाजता प्रसारित होतो. गुंतवणुकी संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवा विषय आणि नव्या संधींबद्दल सोमवारी. तोपर्यंत पाहत राहा NDTV मराठी.